तिथं उडदाचा बुचका होता, इथं बाजरीचा बुचका उगलाय. टेक्नॉलॉजी अशी बाजरी उगलेली आहे. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. मी आलेलो आता सगळे तुम्हाला आज दाखवणार आहे. उडीद पहिल्यांदा पेरला आता, त्यामुळे सगळ्यात आली उडदाच्या वावर झाले. उडीद दाखवणार आहे डबल. मी तुम्हाला बाजरी, तूर जे जे पेरले ते तुम्हाला ते दाखवणार आहे. पहिला सगळ्यात आधी आलेलं बा मी उडदाच्या वावरात ते दाखवणार तुम्हाला. आणि आपलं हे अजितचं बी आहे, ज्याला माहित नाही तुम्ही जाऊन बा मागं ब्लॉग आपण उडीद पेरतो ते ब्लॉग आहे, तो तसं बी आहे. अजितचं बी आहे, असं उगलेलं आहे बघा आपल्या वावरात. हे बघू शकताय तुम्ही. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. असा उडीद उगलेला आहे आपला हे सगळा. जवळ दाखव तुम्हाला केव. आता असं उगलेला दिसतच असन. आणि तुम्हाला दाखवतो आता आमचं तर अजितचं बी आहे. आणि आमच्यावरून वावर दिसते तिथं निर्मल आणि विठ्ठलचं बी आहे. म्हणजे 3 व्हरायटीचे बी पेरलेले आहेत. चला तर ते बी दाखवतो तुम्हाला. अजितचं बी आहे. अजित ते मला डोक्यात नाही किती पुढं आकडा तुम्हाला तुम्ही दिसत असेल पिशवीचा फोटो. हे बी आपलं स्क्रीनवर. आणि हे असं उगलेलं आहे. ओके बा, निर्मलवाल्याचं बी आणि सगळ्यात दाट उगलंय. पेरलेलं सारखंच आहे बा. हे खालची पट्टी वावर तुम्हाला जे दाखतोय सारखंच पेरलेलं आहे. एक ट्रॅक्टरने सेटिंग नाही केलेलं याचं कमी याचे जादा. इथं तर किती जाग्या उगलाय बा गुच्छा निर्मलचा. पुढेच उगलाय बा. आपल्यापेक्षा दाट दाखवत आहे हे निर्मल. आणि आपलं बी का थोडं काय होतं काय माहिती. आणि तुम्हाला तवाच दाखवलेलं आहे मी बी जा आम्ही उडीद पेरत होतं. अजितचं आणि निर्मलवाल्याचं कसं बी आहे आपलं काळ पॉलिश होतं काय माहिती. मागच्या वर्षी आमचा बी निर्मलचंच बी होतं, पण लय पातळ झाला म्हणून हे वेगळं करून बघितलं. हे बी अजितचं बघा. 3 वावर इथं अजितचे येतं, एक विठ्ठलचं आणि एक निर्मलचं आहे. हे निर्मलचं आहे बघू शकता तुम्ही. असं उगलाय निर्मलचं उडीद आणि हे आहे अजितचं. आता वरच दाखवलं तुम्हाला इथं विठ्ठल. आणि हे आहे विठ्ठलचं. हे आणि निर्मलचं थोडं कमी सारखंच उगलंय. ओके, असं उगलेलं आहे. यांच्या वावरातला वळाच माय ना एवढा झालाय. पण आपल्या ब्यातच काय झालं कारण बांध तुम्ही लगेच पाताळच उगलंय. ओके बा, उडीद पाताळ. आणि हे कसं दाट आहे. तुम्हाला सांगितलेलं बा 3 याचे दाखिले अशी उगलेले आहेत. चलत आता तुम्हाला दाखवतो मी आपण 2 नंबर काय पेरलं होतं ते. बघा आताच पाऊस उघड दाखवायला आलतो, लगेच पाऊस मागून आलाय. वावराची कडी नेहमी दररोज झडीसारखा पाऊस चालू आहे. पण आमच्या बेत काहीतरी खोटं असं मला वाटतंय. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं चला तर बा आलेलो आम्ही आता बाजरीकडे बघायला. नाना सांगतो कशी उगली. खाली बाजरी कशी उगलेली हो की दिसत असन. चांगली पाहिजे. अशी उगलेली बाजरी बा. वारदात आहे ना सगळा चिखल लागल. दिसते का बरे पावसामुळं. आणि आपण वारपा दिलं होतं ना, त्याला म्हणलं धोता रान झालं का मचकत असत मग चांगलं. अच्छा, हा ते बुचका निघला पुढे काय ती सांडलेली. हा ते नळीची. तुम्हाला दाखवतो जागा बुचका उगलेला बाजरीचा. तिथं उडदाचा बुचका होता, इथं बाजरीचा बुचका उगलाय. चुप कर बे कुत्ते. हे बा अशी बाजरी उगलेली आहे. इथं बी 2-3 प्रकारच्या बाजऱ्या येतात, ते तुम्हाला तवाच दाखवलेल्या येतात. आणि तिकडच्या वावरात बा आपली तुरी ती दाखवतो. अब देख तू इथं बा किती दाट उगली. दाट बाजरी नाही तुम्हाला ओळखलं नाही. इथं लावळ आहे ओके वावरात म्हणून तुम्हाला दाट दिसत असेल. वावरात सगळं लावळाची. आणि आपलं तुरीचं वावर बघू शकताय तुम्ही. हे आहे तुरीचं वावर. ज्याला माहित नाही त्यांनी बघा तूर. पण तूर उगलेली नाही दिसत अजून. रुको जरा सबर करो. कमन अजून त्याला किती दिवस झाले, 2-4 दिवस झालेत वाटतंय फक्त तूर पेरलेली, त्याच्यामुळं दिसत नाही.
हे बांध दिसतोय तुम्हाला इथून किंवा इथून हिरा, इथून पलीकड सगळी बाजरी बा तेवढं खालीपर्यंत त्या आंबा दिसतोय आणि सरळ वावर दिसतं हिरा बांध. ओके, हिरा बांधापासून इकडं सगळी इथून तर तिथं तूर आहे. क्या रे भिक मंग्या एवढ्याच्यात 1 किलो तूर क्या देख रहा है पेरलेली वाटते. हा, 1 हा? किलो तूर पाडलेली. हलवाई क्या मधल्या काकरीम पेरलेली 5 फणं असते ट्रॅक्टरला, त्यापैकी मधल्या फणं पेरलेली. 2-3 दिवस झाला आपण कडाळ पेरलेली, अजून तूरच नाही उगली. कडाळ काय उगला असेल तूर आणि कडाळ तुम्हाला परत एकदा दुसऱ्या नवीन ब्लॉकमध्ये दाखीन उगत आणि बा. तुम्हाला तर उडीद दाखिला, आपलं उडीद पातळायचे बिगा डुप्लिकेट लागलं वाटतंय. त्यामुळं निर्मल आणि विठ्ठलवाल्यात चांगलं उगलेलं आहे. बाजरीचं माझ्या डोक्यात आहे नाव काय होतं काय नो, तुम्ही मागचे ब्लॉग जाऊन बघा, तेव्हा मी सगळंच दाखलेले कोणच्या बाजरी पेरलेली आहे आपण. दोन्ही दाखलेलं, बाजरी आणि उडीद दाखलेला आहे आणि अमुक कापूस तर मागच दाखलेला आहे. चला तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.